अरे डोकंच काम नाही करू राहिलं बा तुम्ही राजा. काय खाली उतरायचे पैसे आणले आता काय करू बी का दुकानात जाऊ का आता चिल्लर कराले. हा तुम्हाला 5चा कलर दिला तुमची 20 रुपये 20 रुपये दिले तुम्ही नोट. हा तर 17 रुपये तिकीट आहे तुमची तर 3 रुपये उरते पण आता माझं चिल्लर नाही तर मी 5चा कॉईन दिला ना तुम्हाला. हा एक जण 3 रुपये घ्या एक जण 2 रुपये घ्या. हा आता एक तर चिल्लर नाही मापाशी 1 रुपया आणि तुम्हाला म्हणतो 10ची नोट घ्या तर ते म्हणता फाटके. मग आता मी करू काय. मग आता ते फाटकी नोट घेऊ का मी. फाटकी नोट घेतल्यावर बी समजा 4 रुपये वापस मागून राहील तुम्ही. मग 4 रुपये कुठचे देऊ मी. हा ते सांगा ना. मग मापाशी नाही ना चिल्लर. मग मी काय करू. मग तेच म्हणलं एक जण 3 रुपये घ्या तुम्ही 2 घ्या ना भाऊ. आजच्या दिवसात 1 रुपया ऍडजस्ट करा ना. डबल भेटलो दिन ना बा. काऊन कमी घेऊ आम्ही. हा हो तुम्ही घेता कमी. तुम्ही घेता का सांगा म्हणला. माझ्याजवळ जर समजा 16 रुपये असते हा मला तुम्ही उतरून दिलं असतं राजा. सांगा देत नव्हतं का तुम्ही उतरू. हा 1 रुपया कमी घेतला असता का सांगा. इमानदारी सांगा तुम्ही. हा मग आम्ही कोण सोडू बा. हा आम्ही कोण सोडायचा. तेच म्हणलं ना. आमचं तेच म्हणणं आहे. आम्हीच मराव का म्हणलं. कुठेही आमचंच का म्हणलं मरण. हा तुम्ही एखादा शिल्लक दिला तुमचं काय बिघडते मग. मग आता मी काय करू सांगा ना तुम्ही. माझ्या काही दोष यायच्या आता मी तुम्हाला 10 रुपये देतो तर तुम्हाला म्हणतो 4 वापस द्या. तेही देत ना तुम्ही. हा आता माझ्या घरचे लोक मी लय आम्हाला काय हा म्हणजे 7वा वेतन आहे कोण 8वा आहे का बाबा. आमचं आम्हाला माहीत राहायचे. मग परिस्थिती काय आमची तर. हो ना पण आमचं पुरं डुबलं ना. काय राहिलं कास्तकार काय आहे म्हणलं सांगा तुम्ही. मराठी पोय आहे ना आमच्यावर. मग हे पाणी राजा जाऊन नाही राहिलं आणि तुम्ही म्हणता 1 रुपया देत नाही. उतरायच्या मा भिंत जा बा जा. हो सोडले आता काय करता. असेच सोडलं सुरू आहे आमचे. जा म्हणलं हका धकाला गाडी जा तिकडे. हो ना पण आता करू काय याच्यात मार्गच नाही ना. का भाऊ तुमच्या पैसे आहे का बा चिल्लर द्या बरं राजा. 10ची चिल्लर द्या बरं. हा 2-2चे कलर आहे का. मापाशी असते तर आता लोक मी काय ऐकत बसलो असते तर दिले नसते का. माझं नाही चिल्लर तसे 1चा 2चा नाही ना मापाशी. मग आता काय करता कसं करू सांगा. 10ची देऊन देऊ का बा एक खेपची. 10ची घ्या मोकळा बा. आता ते फाटकी असो कशी असो हा बँकेत देऊन टाकता जाऊ द्या तिकडे. राहू द्या आता जाऊ द्या. हो तुमचं आमचं सारखंच दिसते कार्यक्रम. जाऊ द्या बा. हो हकाला घनगडी जाऊ द्या. हो राहू द्या. आमचा 1 रुपया नुकसान झालं. यायले 3 देतो मी 2 घेतो. हा हो जाऊ द्या. ते लोक कल करू राहिले. ते ड्रायव्हर कल्ला करू राहिला तुमचं. जा बा जा. हो ना झालं ना ड्रायव्हर साहेब झालं निपटलं म्हणलं. हे 1 रुपयाचा वांदा होता नाही तर. चला चला धकाला चला करा सुरू करा घंटी वाजू तुम्ही. असं आहे जोडपा. इमानदार लोकांचं असंच आहे ना. 1 रुपयाला बसलाच काही दणका मले. आणि तेच आता माबरोबरचाच होता ना. एक महावर्गातलाच माणूस होता ते. त्यानं 75चं करून आणलं. हो सांगा आता. आणि त्यानं ते गेलं ज्येष्ठ नागरिक फुकटमध्ये गेलं ती. मग असं आहे ते. म्हणजे आपलंच मरण कुठेही बी. हो पण आता या शिवलाल टोळगोटेचं कसं काय आहे का गावात. ते पाहायला का केली का चौकशी. ना गावात आहे म्हणूनच बोलावलं ना म्या. मग आता 1-2 माणसं इथून गेलते का नाही त्याला भेटलो मी. तर म्या विचारलंय त्याला. मला का शिवलाल फोटो गोटे दिसले का गावात गिवत आहे का. हो ते म्हणे आहे म्हणे गावातच आहे म्हणे. ते रात्रीच आले म्हणे काल. हो तर 100% म्हणजे 101% गावातच आहे. काही विशेष नाही आता. हो ना आता एक तर मामा लुटेरे मागून येऊन राहिले ते भागवतकार आहेत ते. हो तर त्याच्या आधी आपण चालले जाऊ मग पटकन. हा म्हणजे कसं त्याचं गचाळ पकडा लागते आपल्याला बरं. हो यावेळेस हिंमत सोडायची नाही आपल्याला. आता अरे यावेळेस जर सुटला तर मग तर लस झाला आता. वापस येणंच नाही आपल्याला. आता याचे पैसे घेऊनच काही हो तिकडे. हो मारा झाल्या तरी चालते आता. हो आता हे की नाही करत. सोयऱ्याचं गाव असो का कोणाचं असो पैसे तर काढायचे शिवलाल टोळगोटेचे. मी बी त्याच हिशोबाने आलो आता. हो पैसे काढायचे जा. फक्त म्हणलं सांगू नका कोणाले. हो आता घरापर्यंत त्याच्या जायपर्यंत लिकीज करू नका. नाही तर आमच्या गावातले लोक लय पचरे आहेत. तेच तो आहे मग. मलाच तर आता हे बा ते डिझेलच्या कॅना घेऊन चालले होते आता. ते काय झुंबर घर फिरेन ते. मग विचारे मला काय लिहाले काय चालले धमकन टमकं. म्हणजे चौकशाला करते तो. म्या काहीच नाही सांगितलं. असं आहे तसं आहे. काही गोलम गालम केलं गेलेत ते. हो नाही तर म्या जर सांगितलं शिवलाल टोळगोटे आहे का हो झालं म्हणलं कार्यक्रमच होत होता मग. आता लोक तिकडे पोहोचले असते वार्ता. नाही बरोबर आहे तुमचं. 101% बोलले तुम्ही खरे. काऊन की या गावातले लोक हे बा बातच एक होते आणि बातच हे बा हो बातच हमरी तुमरीवर येतात बरं. हो म्हणून म्हणलं पैसे काढल्याशिवाय यातच नाही आता. हो चला आता काय टिबल सीट जावं लागेल आता तर. जाऊ द्या ना आता. चला हो चला तिथपर्यंत का आहेच किती 2 किलोमीटर. हो चला आपल्या गाडीवर. हो चालता का तुम्ही. तुम्हाला जमते का. ते ना मला जमते. मग काय हो बसा तुम्ही मागं. हो मी चालवतो. द्या चाबी द्या. हो चला. असं आहे का असं आपल्याला काहीतरी करावं लागेल. तर हे देणके आणि हे आपला चिमणराव आणि अजून कोणाला लक्षलं की हो 3 जण जर वापस नाही गेले ना तर मला म्हणतो हो 100% वापस जाणंच आहे. हो फक्त असं मी सांगितलं तसं तुम्ही बरोबर करा. समजलं ना आता. हो फक्त आता मी काय म्हणतो मुंशीराम ती अजून आले नाही तर तू पुढे जाय एखाद्या झुडपात लप तिथं. तिथून जर ते समजा दिसली येतानी की आम्हाला लवकर फोन लाव की बा निघाले. म्हणजे मग आम्हाला थोडंसं बरोबर इकडे वातावरण निर्मिती करता येते. मग मग आमचं इकडे हो नाटक सुरू. आता जमन तर जमन बजा तुम्ही पुढे. मग नाही का पुढे थांबतो एखाद्या झुडपात लपतो. हो त्याचं काय लुना येऊन राहिले काय नेऊन राहिले ते.
लुना आहे त्याची, त्या चिमणरावची लुना होती उभी फाट्यावर. तिथून ते देडके एसटी येऊ राहिला. लखलं की आता एसटी नाही येते का गाडी नाही येते. पण येऊ राहिले होते ते 10-15 मिनिटात येते म्हणे. तर आता बहुतेक 100% येण्याची तयारी आहेत ते. तर तुम्ही पुढे जा लवकर, लपून राहा, आम्हाला लवकर फोन करा. बरोबर ठीक आहे ना, मग मी जातो पुढे. हो मला एरी थांबायला पुरत नाही ना, देणकी म्हटल्यावर माई वय जाईन ती. हो मला थांबणं बरोबर नाही. हो मी जातो आणि लपून सांगतो तुम्हाला. चला बसा आता नाही का. हो ना, अजून मामा लुटी नाही आला आणि ही नाही आली तर बसा आता 10 मिनिटं वाट पाहू. हो काय होते पाहू आता नाही का पुढे पुढे. हो चला आता शिवलाले वाचून आहे आपल्याला एक खेपचं 3.5 लाख रुपये याचे वाचले पाहिजे. हो तर निवडणुकीचा मावला आहे, नाही तर मग फिटले सगळे. हो आपणही फिटलो, शिवलाले फिटला, बबने फिटला. हो फक्त आता नाटक तुम्ही बिलकुल रंगात आलं पाहिजे. बसा आता बसा. हो बसा खाली बसा. हॅलो कंदिला भाऊजी. हो तयार राहा म्हणलं. हो निघाले गाडी निघाली म्हणलं इथून. हो पटकन बस 2 मिनिटात पोहोचते तिथं. बरं ठीक आहे ठेव लवकर. हो बस बिलकुल झालं तयारीच आम्ही आता. हो चलो अटेन्शन, चलो ओके. तुला माहिती आहे का, मला माहिती आहे त्यापेक्षा लय नाही पाहिलं भाऊ म्या. मला माहिती आहे ना काय होतं तिथं. मग काय डसलं मला माहिती आहे ती. मग सांगू राहिला खेकडा डसला, इचू डसला. तुला माहिती आहे का ती. मला समजते ना ती. तो माझ्यावर समजते का. पाणी देतो मी का कोणाचे इचू उतरवतो. मग तुला माहिती आहे का काय आहे तर. इच्छा उतरवते म्हणते, हो चढवायचे काम करते. अरे नाही ना, तुम्हाला नाही ना माहीत, आम्हाला समजते एवढं. मग इतकं आम्हाला समजत नाही का. मग अरे म्हणलं त्याला एकच डास होता ना, मग इच्छून असला त्याला. हो मी सांगतो. हो मला माहिती आहे पाटील, आम्ही पाहिलं नाही का. मग आम्ही पाहिलं नाही ना राजा, तुला काय माहिती आहे राजा. 2 डास होते ना 2 दिशेला मध्ये ते. तू म्हणतो वा. अरे तुला काहीच माहित नाही ना ती. आम्ही पाहिलं ना प्रत्यक्ष. विचार ना कशाले. ते झुमऱ्या मी सांगतो ना, 2 डास होते का. मग काय 2 दिशे ना. मग आम्ही आता फळकं बांधलं. त्याला आता ब्लेडनं आम्हीच मारला ना काट्याले. मग तुला माहिती आहे का. मग 2 डास होते, तुला बरोबर पाहिलं नाही तो. कुठं हो एकच होता ना ते. तुम्ही ब्लेडनं केला ते. हो एकच डास होता त्याले. हो इच्छून असला त्याले. मला माहिती आहे खेकडा नाही इच्छू. डसलं म्हणा कोणाला, आमच्यावर तर ध्यानही नाही वाटते. अरे म्हणलं मी काय म्हणून राहिलो. काय झालं. काय तो म्हणलं इचुकाटा काय. अरे बापरे नका काही आले हो देणके साहेब. काय राजा म्हणलं. अरे बाबा चिमणराव आले बाबा. काय बाबा पेपरचं बिल आहे का रे. लखलं की बाबा 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 कसं काय बाबा अचानक. जाऊ दे ना मग सांगतो ते. पण काय झालं काय म्हणलं, कायच्या गोष्टी होय म्हणलं ते. काय डसलं कोणाला, काय झालं. काय सांगावं राजा तुम्हाला. निरा बयाड आहेत नाही. अरे बघा 2 डास त्याला डसले समजा. हो तर काय असते तुम्ही सांगा बरं. सर्वच असते का नाही. एक डास असला तर बा उंदीर असते, सुसरंजी असते, काही असू शकते, खेकडा असू शकते, इच्छू असू शकते. पण 2 डास म्हणले की आपल्याला माहिती आहे ना. हो आता तुम्ही सांगा मग ते सर्व पसंत का नाही. हे म्हणजे इच्छूच होता म्हणते ती. आता सांगा तुम्ही काय करा. त्यानं आता ते खेकडे पकडायला आला. त्यानं त्याच्यात मी हात घातला समजा. हो त्याच्यातून त्याला डसलं तर काय होय ते काही दिसलं नाही कोणाला. पण मी 100% सांगतो ते सर्व होय. हे म्हणते खेकडा होय. काय करा आता. हो ना, पण आता ते पाहिलं नाही का तुम्हाला, दिसलं नाही का मग. काय होतं ते पाहिलं नाही का म्हणलं. 5 वाजता काय होईतं. कसे बोलू राहिले तुम्ही देणगे साहेब. राजा त्या छिद्रात आम्ही हात घालाव का मग. म्हणजे एका संग दुसरा बी काय राजा बोलता तुम्ही. ते छिद्रातलं अंदर गेला ना ते. सरप गेला का खेकडा गेला का इच्छू गेला. ते काही समजायला मार्गच नाही ना. पण 2 डास पडले म्हणजे सरपच होई ते. राजा मामीन तर अरे मग त्याला एखादी खुरासनी मिरची द्यायची ना खाले. खुरासनी मिरची ते जर दिली असती तर बा, जर त्याला जर तिखट लागली नाही समजा तर समजून घ्यायचं की बा हेच होय म्हणून 2 डासावाला. आता तुमची काही नवाईच नाही का. आता ते खुरासनी मिरची आणणारे त्या देवदाच्या वावरात अर्धा घंटा जात हवं लागायचा. तिथं लोक माणूस राजा कुठं जात हवं. दवाखान्यात जात नाही का तोपर्यंत. काही आपलं राजा खुरासनी मिरची खाऊ घाला नसं करा. हो ना मला माहिती आहे 100% तेच होय म्हणून. हो ना, मग निंबाचा पाला द्यायचा. कडू लागते का नाही तर. त्याला जर कडू नसता लागला तर समजून घ्यायचं बा तेच होय. हो ना हे का पाला द्या आणि ती पाला द्या. इतका टाईम असते का हो. पटकन राहू का दवाखान्यात मोकळं करावं लागते रवाना. मग काय इथं पाणी द्यायला नाही तिथं जीव गमावता का लोकांची. हो ना काही सांगता राजा. हो ना ते आता मला माहिती आहे दवाखान्यातच निर्णय लागेल त्याचा. अरे हो ना, पण नेमकं डसला कोणाले ते तर सांगा. एवढं मगापासून पाकडून राहिले. डसला कोणाले म्हणलं. म्हणजे ढाण्याला डसला ना. आय मीन आता कोणता ढाण्या होय. आता कोण ढाण्या कोण म्हणलं. कोणता ढाण्या कोणता. ते शक्ती कपूर आपला शिवलाल टोयगोटे त्याला डसला ना. बाबा राजा शिवलाल का टोयगोटे. आपला टोयगोटेले का. आम्ही तर त्याला डसाचा होता का आज. एक दिसले डसाला होता. हो का शिवलाल भाऊलेस का. शिवलाल टोयगोटेले गेल्यातच मजरा आहे पैसे नाही का. गेले. हो ना ती जाते का काय सांगा. म्हणजे काय आता कसं काय मग नेलं का मग त्याला. आता तुम्हाला काय दिसलं नाही का रस्त्यानं गेला नाही का याटो आता. मग त्याच्यात गेला बसून ते. मग आता दवाखान्यात काय होते काय नाही आता. हो आता चालू आहे पण त्याला आता यवतमाळ नेते का काय करते तो. हो त्या संग बबन आहे अजून 1-2 जण आहेत. हो गेले ते आता काय होईल तो. हो आता नाही का आपत नाही. हो ना वापस जायची पोय आता. बरोबर ठीक आहे मग. आता काय आता खराब काम झालं पण नाही का. लय खराब. ना लय खराब गोष्ट झाली ना. फक्त मी काय म्हणतो गावात आहे आमचे ते भागवत. हो महाराज येऊन राहिले आपले.
तर म्हणलं पाहिजे काही कोणाला सांगू नका बा, नाही तर गावात जाऊन सांगसा तर ते बाई रडत येईन मग. हो फालतू अजून आपतीचे धंदे. हो आम्हीच तर आता हे बा कोणाला सांगून नाही राहिलो. हो आता दवाखान्यात काय होते काय नाही आधी सांगत तर बाई नाही काय बरं. नाही तर सांगसान घरी जाऊन द्यायच्या. थोडं आम्ही काय सांगतो, आम्हाला काय गरज आहे तुमच्या गावातलं. हो पहा बा तुम्ही तुमचं. तर ते जाऊ द्या, पण तुम्ही अचानक कसे काय म्हणलं आज इकडे हो रामपूरला काय होता? काही नाही, आलतो इकडे मी पोरीच्या भेटीला आलतो. हो बस जातो आता, भेटलं की चालला जातो मी आता. काही गेले आता, पैसे गेले. चिमणराव तुमचं कसं काय म्हणलं? मी ते आपला मामा लुटर आहेत की नाही आमचे, तेच भागवतकार आहेत की नाही, हो आले का ते? हो तर त्याच्या भेटीसाठी आलो तुम्ही. नाही ना, आलेच नाही ना अजून. ते काय गुंपाबाई गाडी घेऊन गेल्या पेशंट. हो ना, येण्यात आहे म्हणते आता. हो येतील म्हणते 15-20 मिनिटात. हो फोन आलता द्यायचा मगाशी. बरं लखलं की साहेब तुम्ही अचानकच म्हणलं, तुमचं कसं काय आज? सहज झालो तुम्ही, फाट्यावर उतरलो मी. चला बा घरी जाणं होती, एखादी ती आठवण येतील माणसाला गावाची. हो चला आता, अर्धा घंटा बसतो, चला जातो घराकडे. आता सक्सेसच झाला वाटतं प्लॅन नाही का? हो ना, बहुतेक 100% हो निपटलं जाता. बरं मी काय म्हणतो, देणके साहेब लखलं की तुम्ही बी चिमणराव, आपलं कसं आपल्या इतक्याच लोकांना माहीत आहे. आणि ऑटोच गेले ते येईल समजा. हो गावात काही चर्चा करू नका म्हणजे या विषयाची. हो कसं आहे, एक तर भागवत आहे. हो एकाला का माहीत झालं की बिलकुल असं म्हणजे 5 मिनिटाच्या आत पुऱ्या गावात मी पेरलंच म्हणा समजा. म्हणून म्हणतो कसं आहे, हो कोणालाच सांगू नका, विशेष काढू नका या. हो म्हणजे एकदम चुपचाप. हो तेच म्हणलं, काय होते ते आता आपल्याला समजणारच आहे शेवटी. नाही तर फालतूचं कसं घायबरगुंडी व्हायची. आणखी नसता आता पळा. तेच म्हणला, हो तर आता काय होते पहा फक्त. आणि तुमचं काम नाही पडलं की चालले जा. हो ना, तेच आहे ना, समजते ना आपल्याला. काय सांगायचं कोणाला अशा गोष्टी. हो चला, हो जाऊ द्या घराकडे, चला पैदलच जाऊ आता नाही का. हो चला झोको. आहे का आपल्या हाती आता सांगा बरं. हो किती माणूस आता आशेन आला होता. मी म्हटलं काही करायचं, जमाना झाला चालते पण पैसे घेतल्याशिवाय जात नाही मी. हो ना, तरी म्हणेच मले मामा लुटेरे म्हणे हो पैसे मुश्किलच आहे म्हणे बा. हो ना, मी तर सांगतो तुम्हाला, मी तर बा 2-2 हात झाले असते, चालले असते आज. मी त्या विचारानं चालतो, मी आणलो काही हो तिकडे, जमाना झाला चालते पण पैसे तर घेऊन जातो त्याच्या पच्चे. पण आता असं झालं म्हणल्यावर आता करावं काय आता. हो शेवटी काही नाही, हे बा किती काही कमावलं तर असं जाते हरामात असलं की. मग झालं का नाही, बसला ना दणका. आता दवाखान्यात लावून ना पैसे ते. मग असं आहे ना, हरामाचे पैसे पतत नसते चिमणराव, सांगतो तुम्हाला. असंच भरून द्या लागते, वरेगिरे काही नसते, सबन खालीच आहे. इथंच करा आणि इथंच भराले गो. मग आता भरण ते घेणं म्हणा. आता काय होते आणि काय नाही त्याचं आता. हो पण असं वाटते बा काही होऊ नाही त्याले, बचावला पाहिजे. राजा पण आता काय खराबच झालं का नाही का. हो पण जाऊ दे बा, काही कोणाला सांगू नका, वार्ता काही पसरू नका. हो मला तर वाटते आता निघण्यात मजा आहे नाही का. कुठं थांबता आता, काही फायदाच नाही ना पैशाची, काही म्हणजे आशाच नाही राहिली ना आता. त्याला जर असं झालं तर काय म्हणता पैशाचं, हे बा लोक का म्हणून आपल्याला म्हणून मॅड झालं का म्हणून तुम्ही राजा अशा वेळेस पैसे मागायला आले म्हणून. तेच मला तेच वाटून राहिलं आता. चहा घेतो, पोरीला भेटतो, निघ तुम्ही आता. काय करता. हो चला चिमणराव, लवकर आपण चहा घेऊन चालले जाऊ मग सगळेच जण. काय करतात, थांबून अर्थच नाही ना. अरे आता माहित असं झालं, इकडे आड तिकडे वीर. बायकोला सांगून आलो मी कोणत्या हालतीत पैसे आणतो आणि ती 1,20,000ची गाडी घेतो. मी ठसं नाही केली मा सासरे बा सांग. हो गाडी आणूनच दाखवतो बा. हो 1,20,000 मध्ये जुनी गाडी भेटून राहिली ती मला. आता कोणत्या तोंडाने जा आता घरी. हो तरी 5 लागन. आता काय करता, काही मार्गच ते राहिला ना. आपल्या गरम माणूस खराब म्हणला ग. हो तिला फोन लावतो मी एक, नंतर मामा लुटेला भेटतो आणि मग मी घराकडे चालला जातो. तोपर्यंत मग तुम्हाला थांबायचं थांबा, नाही तर मग चालले जा बा. बाबा मग बराच टाईम आहे तुम्हाला. हे बा आम्ही चालला जातो मग. हो ऑटो सापडो, ST येऊ, आम्ही रवाना होऊन जातो. का लखलं गे. मला तेच वाटते. हो काही थांबू नये, चटकन चालले जाऊ. हो चला मग मी येतो माघरून, तुम्ही चहा घ्या. हो तोपर्यंत मी येऊन जातो तिकडे. ऑटोन चालले जाऊ. बरोबर ठीक आहे ना. हो ठीक आहे, या मग तुम्ही तुमच्या घरून पा काय हो आम्ही बी मग आता चहा घेतो. चला चिमणराव चला. अरे काहीच टेन्शन नका घेऊ ना शिवलाल भाऊ, तुम्ही फक्त वावरात थांबा. हो झालं हे बा, मी तर सांगतो ना 99% आपलं काम झाल्यासारखंच आहे. फक्त आता तुम्ही अर्धा घंटा थांबा जराशा. हो म्हणजे काय होते काय नाही तर. हो देणके ते सगळे आलेत ना आता गावात नाही. हो ते बरोबर केला आम्ही, ते काय करायचं ते नंतर सांगतो मी ते आता. हो ना ते तर आलेच असं म्हणा. आम्ही तसं दिसत नाही, फक्त बरोबर पाहिजे बा तुम्ही. आता तुमच्यावर भिजताय सगळी, नाही तर बस गेलं सगळं गेलं, निवडणुकी गेली सगळीच गेली. पाहिजे फक्त आता. आणि म्हणलं भाकर घेऊन ये बरं आमची. हो बिजा भूक लागली का काय करा आता. सकाळी आता काय चहा आणि ते उलिशा नाश्त्यावर होत असते का. हे सगळं कळू कापणं थंडागार झाला माणूस. काही आता एवढ्यात कामच नाही केलं ना. हे अंगभर होऊन राहिली, पुरा घाम घेऊन राहिला आमचा. घाम तर येणारच आहे ना, वावर होई ना ते. अशा तसंच काम आहे का ते. पोल्या आपलं येऊ दे मुंबई दौरा. सांगते मला इकडे येऊ नको मला गावात. हो तर मी हे बा भाकर घेऊन येतोच तुमची थोड्या वेळानं. फक्त जराशी गडबड करू नका. ती देणकीन ते आता जायच्या फिक्रीत आहे का काय. हो ते गावातून जाणारच आहे असं मला वाटून राहिलं आम्हाला सगळ्याले. ते गेला की मी भाकर घेऊन येत तुमच्या. तोपर्यंत तुम्ही एकदम बिलकुल सतर्क राहा. हो फक्त लवकर आणतो मला. हो ठीक आहे ठेवतो मग. सतर्कच आहो आम्ही. हो काही वादा नाही. ते जाऊ दे म्हणलं, या तिघाचं काय चालू होतं म्हणलं. तुला पाठवलं होतं त्याच्या मागं. कुठं जाणार आहे म्हणजे मग शरम भाऊच्या घरी. तिथं हे पा त्याने काहीतरी गोष्टी केल्या. हो मी भाण्या बयाच आपलं गोलम गालम गोष्टी केल्या. मी भाण्यासंग बरोबर वार्ता घेतली त्याची, काय करतात बा.
हो तर हे बरोबर गेले तर देणके साहेब याले चिमणरावले घेऊन चहा प्यायले मारतीच्या घरी आणि लखलख गेला त्याच्या घरी. हो तर आता ते काय आता कुठं जाते त्याच्यावर लक्ष ठेवावं लागेल आपल्याला. हो बहुतेक मला तर वाटते घराकडे चाललेत ते, असा अंदाज दिसून राहिला त्याच्या बोलण्यावर. परत हे बा तू त्याच्यावरच लक्ष ठेव, त्या ती गाय होता हो, ते जर गावाच्या बाहेर गेले की बस मग नंतर तू आपलं हे म्हणजे भाकर घेऊन चालला जाय, म्हणजे टेन्शन मोकळं. आणि आम्ही आता कसं मामा येण्याच्या फिक्रीत आहे म्हणते. गोंपाबाईचा फोन आला होता त्याला सत्कारासाठी, तिथं उभे राहा म्हणे वळाखाली. आता पुष्पगुच्छ घेऊन आम्ही चाललो तिकडे आता. चालते ना मग, मी हाऊस यायच्या बरोबर ध्यानातच हवा. हो म्हणलं मुंशीराम भाऊ जा ना तुम्ही जरासं, लवकर काढून द्या त्याला, नाही ते तिथं चहा प्या ते बसाची वेळ लुंगत. लवकर रवाना करा द्यायले. हो एसटीवर गेले पाहिजे ते. तिकडेच जा लागेल मला, नाही तर बसायचं मग जेवायच्या फिक्रीत थांबायचा नाही का. बरोबर हो जातो मग मी तिकडे. हो लागा आपापल्या कामोकामी आता. रे एक दिन चक्कर लावून उघडून बस. हो काय हो म्हणलं, काय म्हणता, काय लागलं पैसे तर नाही लागलं का म्हणलं, येऊन राहिले का मग. असं आहे म्हणजे तिकडे काही हो त्याचं काही नाही, फक्त पैसे आले का. अहो म्हणलं हो रा हो ना चालू आहे ना, त्याच्यासाठी आता तिकडे पोहोचलो मी आता गावात. आता त्याचं ते तिथंच आहो मी आता सध्या. मग जिथं गेले तिथं कायसाठी गेले, मग काय गोष्टी करायला गेले का बाबा तिथं. म्हणलं जाते कोणता माणूस पैसे देते त्याला पैसे मागायला चालले लवकर, जास्त उशीर काढला होता मी. आता ते मानमुळे बाईच्या घरून येतो म्हणलं मी. गाडी गिडी पाहून येतो कशी आहे काय आहे तर. आता माणूस इकडे जायचे फिक्रीत ते पैसे देईन का आता. अरे हो ना सध्याची काय जातं ते घेतल्यावर जाजो. जाऊ नको आता बसून काय ते तोंड मारायला चालली. आता घेऊनच राहिले म्हणता ना बाबा, ठसन तर लय तुमची काऊन हुकलं वाटते, काही देत नाही वाटते पैसे पुढचा माणूस. आता जर म्हणलं असं झालं तर म्हणून तुम्ही खोटेच बोलता. आता हो ना, आता सांगा काय बोला. हो ना, ते घरच अंगावर घ्यायचे होय. हो नाही अरे हो ना, पैसे भेटून राहिले ना, पण जरासा टाइम नाही लागत का. मग संध्याकाळ लोक तुम्ही. हो येतो ठेव फोन ठेव, काही बोलायला पुरत नाही. हो ठेव या, फक्त मला तसेच नका हात हलवत, पैसे घेऊन जा. नाही तर मग पैसे आल्याशिवाय येऊ बी नका. जोपर्यंत गाडी होत नाही तोपर्यंत मला तोंडे नका दाखवू. अरे हो ना काय करा. हो सांग तुम्ही काय तो. सध्या थांब जराशी गडबड नको करू, ते बरोबर धीराने काढायला लागते पैसे. ठेव फोन. आले का म्हणलं, काय म्हणते मग, काय जमलं बजेट. काही आले तुम्ही. अरे बाबा 1 घंटा झाला नाही येऊन, मग काय तर वाटच पाहून राहिलो तुम्ही. काही येता काही भेट तुम्ही. हो ना, काय करावं रे, मोठं कठीण काम झालं रे जो. काय काऊन म्हणलं, ते देणकी आणि ते बाकीचे आलते नाही का मग. हो पैसे काढतो म्हणता ना तुम्ही त्या शिवलाल टुकून. काय भेटले का नाही म्हणलं त्याले. काय तर कान फाटक्यात पारायचो सगळे बा फिल्डिंग लावली होती ना, तिघही आलतो ना आम्ही. मग काय तर तरी हुकला ना कार्यक्रम. मग शिवलाल टोयगुडे तर माहित नाही होतं, मग काय झालं तर सांगता येत नाही एक तर लय जोऱ्यानं. बाबा आता काय झालं त्याले, काय झालं काय म्हणलं. अरे बा रस्त्याने येता येतात मग काय तर त्याला नेलं म्हणते ना दवाखान्यात, सरकारी दवाखान्यात. त्याला नागोबट असलं म्हणते ना. मग काय डोमे आहे का कोबरा आहे का काय गवाय आहे. त्याच्याच तर भांडणं सुरू होते तिथं. ते म्हणे सरप डसला, ते म्हणे इच्छू डसला. मग आम्हाला समजलं बा, आता विचारलं तर कोण आले तर म्हणे शिवलाल टोयगुडेले. निरा धड करणं सुरू झालं ना माया. मग काय तर असं मारलं सांगा आता त्यालाच डसाव का. सांगा आता काय करा, म्हणजे त्याला डस लागा. म्हणजे त्याला नेलंही म्हणते. हो जास्त जोऱ्यानं नका बोलू, नाही तर ते सांगून प्रवचना करसान घोर तुम्ही. ते जायचे आणि घरचेच जायचे अटॅकनं, म्हणून म्हणलं मुकाट्यानं राहायचा. हो तेच म्हणलं, आता फक्त आम्हाला 5-6 जणांना माहित आहे. पुन्हा मी कायले सांगतो, पण आता सांगा बरं, कावळा बसाशी टांग मुळाशी. आजच डसाचं होतं का त्याले 3.5 लाख रुपयातले 50 खरचले असन त्यानं. तरी बी आता मुंबईहून आल्यावर 3 लाख त्याजवळ असते ना. कसे आता कोणत्या तोंडानं मागता मग त्याले. मग तेच ते विचार केला मग आम्ही. हो आता मग ते 2 जण गेले वापस एसटीनं. हो मी आलो तुम्हाला भेटासाठी थांबलो मी.
आता काय करा, आता बायकोला फोन लावला तर बायको म्हणते घरी बी येऊ नका म्हणते तुम्ही, हो गाडी आणा म्हणते, नाही तर मग पैसे तरी आणा. हो कसंही करून आता नवरात्रात गाडीने तिला फिरवाच लागते मला, नाही तर मग काही खरं नाही माया. आता घरी जाऊनही काही अर्थच नाही माया. बापाले का मग आता कसं काय करता? आता इकडे आड तिकडे वीर करावं काय? मग आता सांगा, आता पैसे कसे मागसान त्याला तुम्ही? हो ना, मग तेच तर आता मला सुचून नाही राहिलं, माझ्या डोक्याने काम करून राहिलं. मी आता काय करू तुम्ही सांगा. नाही, बरोबर आहे. पहा मी काय सांगतो, आता तुम्ही एकच काम करा. हो, माणसानं अशी परिस्थिती आल्यावर काहीच नाही करायचं, शांत राहा लागते फक्त, बस. मस्त आपलं भागवत ऐका तुम्ही बिंदास दिवसभर. पाहू काही ना काही सुचनच लेखाचं. हो, पाहू लेखाचं काय होते तर. नाही बस, आता मी घरी जातच नाही, आता भागवतच ऐकत बसतो. हो काही होतील भले फोन करून देईन, त्या बाबाजी चालले जाय बा, मी येतोच घ्यायला. मग हा गाडी गिडी घ्या जर जमला बजेट पुढे तर, नाही तर मग राहिलं लेखाचं. नाही तसंच करा तुम्ही, नेटानं राहा महासंग. हो, थैली वागवायची आपली, चहा पाणी हे ते दिवसभर, राहणं खाणं पिणं टेन्शन नाही. हा, पाहू लेखाचा मार्ग तर काढूच याच्यातून ना. तुम्हाला गाडीचा मेळ लावून देतो मी तुमच्या. हो, गाडी घ्यायची जिद आहे ना तुम्हाला, पाहूच आपण काही ना काही मार्ग निघणच. तेच म्हणलं, मग शिवलाल टोळगोटे काय होते काय नाही ती समजते आपल्याला, नाही का. हो आता काय होते काय नाही, दवाखान्यात आहे ते. हा पाहू मग काय होते तर. बस तसंच करा तुम्ही. हे बा, हो घरीच जायचं नाही आता. गाडी तुम्ही घेतल्याशिवाय जाऊच नका. हो 7 दिवस का लागे ना. हो पाहूच आता काय होते तर. हो जिद नाही सोडायची माणसानं, शेपूट धरलं ना सोडायचंच नाही आता. हो बसा तुम्ही इथं असता, मस्त भागवत आहे का, नो टेन्शन. हा हो, वेळेवर चहा आहे, नाश्ता आहे, पाणी आहे, बिलकुल नो टेन्शन. हा हो, एक फक्त घरी फोन लावून द्या म्हणा, घरी चालले जाय म्हणा 2-4 दिवस. हा हो, पाहू काय मेळ लागते तर. आली का भाकर? बरं झालं बाबा, मोठं कठीण काम आहे. हो ना, मी आता म्हणलं मेलं उपाशी आता. मला सकाळपासून सुरू सकाळी नाही आली भाकर, नाही आली, घरून जेवून आलो जरा सकाळी धकते का माणसाले, एक करा आता कळू कापला आम्ही. मग असं वाटलं बा चला रप करून मोकळ्या करा. आता काय होतील काय नाही पुढे. हा काय म्हणते पोझिशन, गेले का कसं काय म्हणलं. हा काय झालं मग? ते बा तडशा का मामुली आहे का, काय गेम केला त्याने यायचा. मग बापा बाबा खतरनाक ना नाटक. हा वाटीनी मला हसा येत जाय. हो मला काय हसा आता, झुमऱ्यात म्हणे बेकारच काम आहे. मग काय सांगा आता तुले. मग गेले ते दोघं तर गेले त्यातले, फक्त एक राहिला आता. ती बी जायच्या फिक्रीतच आहे, मामाला भेटून येतो म्हणे जातो म्हणे. मी हालावाल पाहिला, तुमचा फोन आला त्याच्यानं मग कसं चटकन मला भाकर नेऊन द्या बा. म्हणून मग भाकर घेऊन इकडे आलो. मग समजा वादळ ढिल्लच पडलं, 2 जण गेले म्हटल्यावर. हो का, पण आता हे जाईनच ना. पण मग मी काय म्हणतो, काय आयडिया काय लढवली म्हणलं, कसं काय म्हणलं, काय म्हणलं काय तुम्ही? अरे बापूला येऊन उभं राहिलो आम्ही. मग काय तर चटकन चाला म्हणे, रप आलो आम्ही पुढे. नाही या भस्कन ते तेवढ्यात आलेतच ते. मुंगशीरामला लपून ठेवलं पुढे. मुंगशीराम भाऊनं फोन केला म्हणे आले हो. बस मग केलं नाटक सुरू. असंच झालं, याच्या शिद्रात हात घातला, आणि असंच झालं, सरपट डसला, आणि कोणी म्हणे इचूट डसला. मग आले ते थांबले म्हणे काय झालं. अरे म्हणे वा सरप डसला म्हणे माणसाले, नेलं म्हणे वाद याडोट टाकून. काय करा बबनराव हे ते घेऊन गेले म्हणते यायले. ते म्हणे कोण आले 17 खेपतेच म्हणे. अरे बा शिवलाल टोळगोटेले झांज येऊन पळाजोगते झाले ते असे लाल तोंड पडले त्याची. मग अरे बाबा शिवलालले डसला म्हणे सरप. माणसं आले का सरप डसलं हे मा भाऊती नको आणत जाऊ तुम्ही नसते. अशा मजा का नका करत जाऊ राजा. मग असं नाही करत तर मग कसं करा. ते गावात येऊन राहिले तर घराकडे येऊन राहिले ते पैसेले. मग यांना तिथूनच आता द्यायले, म्हणजे त्याचं हेच केलं ना. आटे ढिल्लेच करून टाकले ना. मग तिथंच थंडे पडले ते. अरे बेकार झालं म्हणून राजा. मग निघाले ते सटकन विचार केला जाईल, मारत्याच्या घरापाशी चहा घेतला मारत्याच्या घरी, आणि दोघं सटकली बी. मग नाही तर आम्ही तर घरी गेले असते ते. मग तुला काय माहित आहे. आपण काही लगा सरप डसला नाही, गावात जी चर्चा झाली फालतू बसा लागत. चर्चेचा विषयच नाही ना बा. त्याला असं सांगितलं की सांगू नका गावात नाही अजून. मग आपलं भागवत राहायचं जाग्यावर सगळे लोक सरे काळजीत राहायचे. म्हणलं शिवलाल काय होते ते समजते संध्याकाळलो. त्या फिक्रीत ते होते. त्याचं डोकं झालं हँग, ते गेले घराकडे आता चिमण्या गेला का नाही पाहा लागेल एक, पण तुम्हाला मग गावात यायला मोकळं. काय माणसा राजा, आधी सांगत जाणार अशा गोष्टी. आम्ही आत्ताच त्या पुलावून आलो ना, पाणी आणायला गेलो होतो, बकेटने सापडे तिकून पाणी आणलं आम्ही. मग जर एसटीतून दिसलो असतो आम्ही त्या देण केले तर यायले तर दवाखान्यात नेलं. हे कसे काय इकडे आमच्याबरोबर तुमची आलती ना. मग आम्हाला वाटलं हा बा तुम्ही कळलो का बरं, आम्हाला का माहीत. पण आता मी येणारच होतो ना. जाऊ दे काही टेन्शन नाही आता. जेवण करा फर्स्ट क्लास, संध्याकाळपर्यंत ते काय पैते का नाही पैत मी सांगतोच तुम्हाला. झालं लसलं अर्ध्या घंट्यात पैते ती. पहिनच आहे ना ते, का भागवत ऐकते का. हो आलता पैसे लिहिते. हो जाऊ दे हो टेन्शन नाही. आण भाकरा इकडे बा जीव दे आम्हाला.